मराठा आरक्षण योद्धा मनोज जरंगे यांची आज जालना शहरामध्ये अतिविराट आणि भव्य सभा होत आहे। या सभेची जय्यत तयारी सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकताय की हे सगळं मैदान या ठिकाणी सभेसाठी तयार करण्यात आलेलं आहे। मोठमोठे करणे भोंगे या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत। चांगली साऊंड सिस्टीम सुद्धा लावण्यात आलेली आहे। बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे। मनोज जरंगे यांच्यावरती उधळण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुलं उधळण्यासाठी JCB सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत आणि त्याचबरोबर या दोन मोठ्या पोकलेंच्या माध्यमातून मनोज जरंगे यांना हा कैक फूट लांबीचा हार सुद्धा घातला जाणार आहे आणि त्याचबरोबर पाण्याच्या बाटल्या असतील, जेवणाचे पाकिट असतील, याची सुद्धा एक चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात सध्या लोक सुद्धा या ठिकाणी एकत्रित जमायला सुरुवात झालेली आहे। सध्या मी मनोज जरंगे यांच्या मंचावरती आहे आणि मंचाची सुद्धा आपण रचना बघू शकता की अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे। या बाजूला मनोज जरंगे यांचं कटआउट लावण्यात आलेलं आहे। राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आहे। वरती मराठा आरक्षण आहे तर संबंधित मराठ्यांचे निशाणे असलेली आवळलेली मूठ या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर गरजवंत मराठ्यांचा लढा हे सुद्धा स्लोगन या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे आणि एक जोरदार तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत या सभेचे आयोजक आहेत, सकल मराठा समाजाचे नेते आहेत संजय लाखे पाटील। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। लाखे पाटील, तुम्ही काय सांगाल? एक मोठी तयारी करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात समाज सुद्धा एकवटणार आहे। कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे? काय काय नियोजन केलंय? संपूर्ण जालना जिल्ह्यामधून गेल्या काही दिवसामध्ये गाव पातळीपर्यंत जालना जिल्हा आम्ही ढवळून काढलाय। गाव लेवलवर मूळ वाट्या वाटण्याचा कार्यक्रम असो, सर्कल वाईज मीटिंग असो, तालुका वाईज मीटिंग असो, यातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे प्रचंड मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी पाऊस जरी काल रात्री आलेला असेल, पहाटेपर्यंत पाऊस चालू होता, तरीही लाखोच्या संख्येनं या ठिकाणी मराठा समाज बांधव या ठिकाणी एकवटणार आहे। 20,000च्या वर मोटरसायकलची रॅली या शहरामध्ये आम्ही काढतोय आणि यातून संपूर्ण समाजाला एक संदेश देतोय की मराठा समाज हा सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन जाणारा समाज आहे। कुठल्याही पद्धतीची सामाजिक तेढ मराठा समाजाला निर्माण करायची नाही आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाची लढाई आम्हाला पुढे न्यायची आणि त्यासाठी जालना जिल्हा जो मनोज जरांगे पाटलाचा जिल्हा आहे हा त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे, हे आम्हाला यातून दाखवायचं आहे। सभेसाठी प्रचंड तयारी करण्यात आलेली आहे। जे सध्या चित्र समोर दिसतंय त्यातून असं लक्षात येतं की कोट्यावधी रुपये या सभेसाठी खर्च झालेले दिसतात। जो समाज स्वतःला मागास सिद्ध करण्याचे प्रयत्न करतोय त्यांच्याकडे सभेसाठी एवढा पैसा कसा जमा होतोय? हे यश जे आहे ते सकल मराठा समाज बांधवाचं यश या ठिकाणी आहे। ज्याच्याकडे जे आहे त्याद्वारे त्यांनी तयारी केली। या ठिकाणी जवळपास 150 JCB आपल्याला दिसत असतील। हे JCB जो काही JCBचा मालक आहे, ज्यांनी बँकेतून कर्ज काढून नोकरी मिळत नाही, व्यवसाय करायचा, धंदा करायचा म्हणून JCB घेतलाय, तो समाज बांधव स्वतःचं डिझेल टाकून या ठिकाणी आलेला आहे। त्याच पद्धतीनं होर्डिंग असतील, प्रत्येक समाज बांधवानं आपलं एक होर्डिंग लावलेलं आहे, झेंडा आपल्याला लावलेला आहे आणि आमची घोषणाच होती प्रत्येक मराठा बांधवाने एक झेंडा लावला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून एकही रुपया यासाठी मराठा समाजा बांधवाकडून न घेता, एकही रुपये कुठल्याही समाजाच्या लोकप्रतिनिधीकडून न घेता, आमदार खासदार असतील, मंत्री असतील, मी जाहीर सांगतो 1 रुपयाही आम्ही कुणाकडून घेतलेला नाही। केवळ गरजवंत मराठ्याकडून आम्ही या ठिकाणी त्यांच्या स्वेच्छेने जी काही मदत लागते त्यांनी उपलब्ध करून दिलेले आणि त्यातून हा सगळा जो काही मोठा प्रकार आपण म्हणताय त्या पद्धतीने उभा झालेला आहे आणि यामध्ये मराठा समाज श्रीमंत का गरीब हा विषय नाही, एक लढा मराठा समाज देतोय आणि त्या लढासाठी मराठा समाजाने उभं केलेलं आहे। मराठा समाज गरीब आहे का श्रीमंत आहे हाच तर या ठिकाणी प्रश्न आहे, कारण तुम्ही मागास असल्याचं सांगता आणि आरक्षण मागताय, परिस्थिती वाईट आहे म्हणून। मग आता तो प्रश्न कसा काय डावलता येईल? मुळात या ठिकाणी भाग असा आहे की घटनेमध्ये आरक्षण हे आर्थिक निकषावर दिलं जात नाही, सामाजिक मागासलेपणावर, नोकरीतलं प्रतिनिधित्व 15/4, 16/4 आणि शिक्षण ह्या 3 गोष्टीमध्ये आरक्षण दिलं जातं आणि निजामकालीन जे काही महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आला 17 सप्टेंबर 1948 साली, त्यापूर्वी 1881 जनगणना असेल, 91, 2001, 11, 21 आणि 31 ह्या सगळ्या जनगणनेमध्ये
निजामकालीन मराठ्यांचं स्टेटस हे कल्टिवेटर ग्रुपमध्ये आहे, पुढारलेल्या ग्रुपमध्ये नाही, हे कृपया महाराष्ट्रानं समजून घेतलं पाहिजे। आणि तेच स्टेटस आम्हाला अपेक्षित होतं 1 मे 1960 नंतर दिलं जावं, पण तमाम राज्यकर्त्यांनी मराठा समाजाकडे निजामकालीन स्टेटसकडे लक्ष न देता मराठा समाजाला इतर मराठा भागाप्रमाणे पुढारलेलं समजलं आणि निजामकालीन आमचं स्टेटस आहे ते विसरलं गेलं। मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली आमची मागणी एवढीच आहे, जे स्टेटस कल्टिवेटर ग्रुप म्हणून आम्हाला होतं त्या काळामधले राष्ट्रीय दस्तावेज आहेत। मराठा कल्टिवेटर म्हणून धनगर, हाटकर, माळी, तेली, वंजारी, तेलंगा आणि या कापू या समाजाबरोबर निजाम स्टेटमध्ये होता, ते राष्ट्रीय दस्तावेज आहेत। आणि जे काही या ठिकाणी ओमप्रकाश देवरा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने कमिटी नेमली होती, मराठवाड्यातील मराठा समूहाला मागास ठरवून आरक्षण द्यायचं, आमची तीच मागणी आहे, तिच्या बाहेर कुठलीही मागणी नाही। मराठवाड्यातील निजामकालीन मराठ्यांना मागास समूह ठरवून मराठ्यांना आरक्षण द्या। तुम्ही महत्त्वाची माहिती मांडली आहे, तुम्ही अभ्यासक आहात। मागास ठरवण्याचे निकष जे मी काही वाचलेली आहेत त्यामध्ये असं असतं की तुमच्याकडे गाडी आहे का, तुमच्या घरावर पत्र आहेत का, तुमच्या घरामध्ये फ्रीज आहे का, तुमच्या घरामध्ये TV आहे का, तुमच्याकडे किती शेती आहे, किती उत्पन्न येतं, हे सगळे काउंट केले जातात। आता तुमच्या मराठ्यांकडे तर थेट फुलं उधळण्यासाठी 150 JCB आहेत, तरी मागास। या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की जे काही 10 ते 12 टन फुलं या ठिकाणी मनोज जरांगे पाटलावर उधळले जात आहेत असं आपण समजतो, पण ते मनोज जरांगे पाटलावर नाही, मराठा समाज हे फुलं स्वतःवर उधळून घेतोय। मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व मराठा समाजाने मान्य केलंय आणि त्यांच्यामध्ये मराठा समाजातला प्रत्येक तरुण स्वतःला बघतोय, म्हणून तो स्वतःवर ते फुलं उधळून घेतो यासाठी की तो एक आलाय, एका मागणीसाठी एक आलाय। आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा, आमच्या जालन्याच्या आजूबाजूचे ग्रामीण भाग आहे त्यामध्ये फुलशेती करणारा जो कुणबी मराठा आहे त्यांनी हे फुलं उपलब्ध करून दिलेले आहेत। ह्या फुलासाठी 1 रुपयाही आम्ही खर्च केलेला नाही। समाज बांधवांनी स्वइच्छेनं स्वतःचे फुलं आज बाजारात न विकता या ठिकाणी अर्थ असा आहे की तुमचा समाजच गडगंज आहे ना, गडगंज होऊ शकत नाही। तो कुणबी, तुमच्याकडे JCB आहे, तुमच्याकडे फुलं आहेत, तुमच्याकडे नेताही आहे, तरी तुम्हाला मागास व्हायचंय। नेता 1 मे 1960 नंतर समाजाची जी रास्त मागणी आहे निजामकालीन स्टेटस प्रमाणे मराठ्यांना मागास ठरवणं, ती मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील उभा आहे म्हणून त्यांचं नेतृत्व स्वीकारलंय, म्हणून तो नेता आहे। किती वर्षानंतर तर 75 वर्षानंतर। ही मागणी यापूर्वी कुणीही रेटली नव्हती आणि उद्योग धंदे करणारा मराठा समाज आहेच ना, त्याबद्दल वादच नाही, पण तो काही सामाजिक आरक्षणाचा निकष नाही। आरक्षणाचा निकष आहे सामाजिक मागासले, पण तो आहे का? होय। निजाम स्टेट पासून 1881च्या आपण त्याच्यावरती बोललो। मागास ठरवण्याचे निकष आहेत, गायकवाड आयोगाने जे निकष ठरवले होते ते निकष मी वाचलेले आहेत, त्या निकषांमध्ये मराठा समाज आज बसत नाही हे माझं म्हणणं आहे। कारण हल ठाकूर का, खेड ठाकूर का, बैल ठाकूर का, अनाज ठाकूर का, सब ठाकूर का, फिर भी ठाकूर मागास, हे असं म्हणता येणार नाही आपल्याला। मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, मराठा समाज हा उद्योगी समाज आहे, मराठा समाज हा पराक्रमी समाज आहे आणि कसल्याही निसर्गाचा असेल किंवा दुसरे कुठलेही दुष्चक्र आलं तर मराठा समाज त्यातून पेटून उठतो आणि स्वतःचं जीवन जगतो। पण तुझे काय स्टेटस आहे, सामाजिक स्टेटस, ते कुणालाच नाकारता येणार नाही। राष्ट्रीय दस्तावेज उपलब्ध आहेत आणि आजची जी परिस्थिती आहे की बहुसंख्य मराठा हा मागासलेला आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून ही मागणी आहे। मग अशा पद्धतीनं जे संपत्तीचं प्रदर्शन होते 150 JCBतून फुलं उधळणं, तर तो जो मागास समाज आहे, जो गरीब समाज आहे, त्यांना काय वाटत असेल? हे काही मराठा समाजाचे पुढारी उधळत नाहीत, मराठा समाजाचे नेते उधळत नाहीत। गरीब मराठा समाज जो मेहनतीतून या ठिकाणी फुलं कमवतोय त्यांनी स्वेच्छेने उपलब्ध करून दिलेत। जो मराठा तरुण आमचा JCBतून रोजी रोटी कमवतोय त्यांनी JCB उपलब्ध करून दिलाय, म्हणून हे प्रदर्शन नाही, हे कृपया आपण समजून घ्या। तर तो जो काही मेहनत करतोय ती मेहनत या ठिकाणी आपल्या न्याय हक्कासाठी तो या ठिकाणी लावतोय। शेवटचा चांगला प्रश्न, किती लोक जमणार आहेत आणि कशा पद्धतीनं मनोज जरांगे संबोधन करतील? आमची जी अपेक्षा आहे, आमचं जे नियोजन आहे, पावसाने थोडाफार परिणाम जरी झाला असला तर 10 लाखापेक्षा जास्त मराठा बांधव आज या ठिकाणी एकवटेल आणि 2 वाजल्यापर्यंत आपल्याला निश्चित 10 लाखापर्यंत मराठे ह्या मैदानावर आलेले दिसतील।
सभा 2 वाजता सुरू होईल प्रत्यक्ष सभा 2 आणि जास्तीत जास्त 2:30 वाजेपर्यंत या ठिकाणी सभा चालू होईल. तर होते संजय लाखे पाटील, जे मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत आणि आजच्या सभेचे आयोजक आहेत. यांनी या सगळ्या प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिलेली आहेत. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.